नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झाम साठी या ठिकाणी इंग्लिश या विषयाच्या ठिकाणी आपण सराव प्रश्नांच्या ठिकाणी काही घेतले. टोटली तुम्हाला 30 मार्काला इंग्लिशला या ठिकाणी येते. 5 मार्क तुम्हाला कासात पॅसेज असतात. इतर कासात ग्रामर व्होकॅब तुम्हाला 25 मार्काला या ठिकाणी असतात. आणि अत्यंत महत्त्वाचेच काय केलं प्रश्नसंच आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. तर चला बघू या ठिकाणी. तर सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन द पॅसिव्ह विचारलेला आहे तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्स. द फॉरेस्ट फायर हॅज डिस्ट्रॉइड अ लार्ज एरिया ऑफ द काय अरायवल फॉरेस्ट सांगितले. ठीक आहे, अरायवल फॉरेस्ट असं म्हणले. ठिकाणी महत्वाचं काय पॅसिव्ह तुम्हाला पॅसिव्ह विचारलाय. पॅसिव्ह नेहमी या ठिकाणी कसा असतो या ठिकाणी V3 मध्ये असतो मित्रांनो. कसा असतो या ठिकाणी बघा, V3 मध्ये या ठिकाणी असतो. लक्षात घ्या, डिस्ट्रॉइड या वाक्याचा काय असतो, प्रेझेंट परफेक्ट आहे या ठिकाणी. काय केलाय, प्रेझेंट परफेक्ट या ठिकाणी सध्या काय तुम्हाला वाक्यामध्ये दिलेला आहे या ठिकाणी बघा, प्रेझेंट परफेक्ट. तर तुम्हाला या ठिकाणी काय करतो, पास्ट मध्ये करायचा असतो. काय करायचं असतं या ठिकाणी, म्हणजे त्याचा अजून जास्त पॅसिव्ह करायचा असतो, म्हणजे V3 मध्ये करायचा असतो. लक्षात घ्या, अजून जास्त V3 म्हणजे काय, हॅज V3 या ठिकाणी पॅसिव्ह मध्ये होताना काय होतं या ठिकाणी, तर हॅज बिन V3 होत असतं. काय होत असतं, हॅज बिन V3 होत असतं. लक्षात घ्या, तुम्हाला वाक्यामध्ये हेच फोडकायचं आहे या ठिकाणी बघा. हॅज हे कसं आहे, प्रेझेंटचं वाक्य, त्यामुळे या ठिकाणी काय येईल तुमच्या ठिकाणी, हॅड येईल का हॅड येणार नाही. एलिमिनेशन टेक्निक नेहमी वापरा, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट जास्त इंग्लिशमध्ये वाचत बसायचं नाही, एलिमिनेशन टेक्निक वापरा आणि महत्वाचं कंटेंट तेवढं लक्षात ठेवा. इज डिस्ट्रॉइड येईल का, येणार नाही, कारण हॅज बिन डिस्ट्रॉइड आपल्याला पाहिजे ठिकाणी. त्यामुळे हे गेला, हा गेला. एलिमिनेशन टेक्निक बघा ठिकाणी, हॅज डिस्ट्रॉइड ॲज इट इज दिले, असं येईल का, येईल का नाही येणार ठिकाणी. हा सुद्धा गेला. तुमचा कंटेंट राहिला कुठला बघा या ठिकाणी, उत्तर तुमच्या डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. लक्षात घ्या, काय हॅज बिन डिस्ट्रॉइड हे तुमच्या ठिकाणी आन्सर असेल. लक्षात घ्या, हॅज आले म्हणल्यावर जास्तीत जास्त त्याचं काय केलं, पॅसिव्ह करायचं असतो. लक्षात घ्या, लक्षात. हॅज V3 काय झालं, हॅज हॅव बिन V3, त्यानुसार काय घ्यायचं, फ्युलर आहे का सिंग्युलर आहे त्यानुसार तुम्ही तिथे घेणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, पॅसिव्हाइज करायचा. 4 नंबर उत्तर असेल तुमचं. नेक्स्ट बघा या ठिकाणी, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक असं सांगले. यू आर ड्रायव्हिंग दॅट इज स्लो टू रीच देअर ऑन टाइम पोहोचेल असं सांगितले त्यांनी. तर या ठिकाणी तुम्ही कुठल्या गोष्टीचं आहे ठिकाणी टू दिलेलं पुढे लक्षात घ्या. या ठिकाणी टू, स्लो टू असं सांगितलेलं आहे. हार्डली म्हणजे निगेटिव्ह वर्ड येईल. इनक म्हणजे क्वचित असं. मोर तुमचं कुठला येईल या ठिकाणी बघा वाक्य तुमचं. जर वाक्य रचनेनुसार बदल पुढे टू आलाय, त्यामुळे इथे टू तुमच्या या ठिकाणी वाक्य बरोबर असेल. लक्षात, कारण टूचं असं वाक्य असतं या ठिकाणी बघा. मग तुमचं काय येईल ठिकाणी, टू वाक्य तुमचं बरोबर असेल या ठिकाणी. ड्रायव्हिंग टू स्लो टू असं रीच देअर ऑन टाइम असं वाक्य तुमचं बरोबर ठरलं या ठिकाणी. हे बाकीचे निगेटिव्ह वाक्य या ठिकाणी येणारच नाही तुमचं, इनफ येणार नाही. कारण टू असं वाक्य रचनेची टू हे वाक्य असल्यामुळे रिकामी जागी काय येईल तुमचं, टू हे येईल या ठिकाणी. लक्षात, TWO. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह अजून डबल घेतलेलं का प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल तुमचं. लक्षात, माय मदर रीड्स काय प्रेझेंट सांग, रीड्स द नोव्हेल या ठिकाणी सांगलेलं. लक्षात घ्या, ठिकाणी रीड्स इथे काय असतं, पॅसिव्ह कसं असतं, हा सब्जेक्ट दिलाय बरं, सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिलेला आहे, हा काय दिलाय तुमच्या ठिकाणी ऑब्जेक्ट दिलेला आहे. लक्षात घ्या, ऑब्जेक्ट काय होतो सुरुवातीला ज्यावेळी पॅसिव्ह होत असतो, पॅसिव्हचं काय होत असतो, ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो आणि सब्जेक्ट कसं शेवट जात असतो. लक्षात घ्या ठिकाणी बघा. आता पूर्ण नोवेल दिलेला आहे म्हणजे सब्जेक्ट तुमच्या ठिकाणी ऑब्जेक्ट येतं सुरुवातीला आलेला, बरोबर आहे तुमचं. रीड्स दिलाय मग तुमच्या ठिकाणी काय प्रेझेंटचं वाक्य. लक्षात घ्या, प्रेझेंट वाक्य ॲज इट इज येते का नाही, त्याचा काय होतं, जास्तीत जास्त पॅसिव्ह होत असतो. लक्षात घ्या, काय होतो, जास्तीत जास्त पॅसिव्ह होत असतो. रीड्स हॅज ॲज इट इज येईल का नाही येणार या ठिकाणी. वॉज येईल का, वॉज पास्ट आहे, पास्ट येईल का नाही, तुमचा 1 नंबर गेला या ठिकाणी. पास्ट दिले का नाही, प्रेझेंटचं वाक्य. लक्षात घ्या, एलिमिनेशन टेक्निक वापरा नेहमी मी सांगतो. नंतर वॉज रीड ह्या ठिकाणी येईल का तुमचं, येणार नाही. लक्षात घ्या, इज बिन येईल का तुमचं या ठिकाणी बघा, इज बिन येईल का, इज बिन येण्याचं काही कारण नाही ठिकाणी. लक्षात तुमचं, कारण हॅज बिन हॅव बिन असं आहे का, बीचं बिन होत असतं, तसं बी आलाय का वर नाही आला, त्यामुळे बिन सुद्धा तुमच्या ठिकाणी येणार नाही. लक्षात घ्या, हॅव बिन हॅज आला असेल तर, हॅज डिस्ट्रॉइड हॅज V3 आलं असेल तर त्याचं हॅव हॅज बिन असं होत असतं. पण इथं काय तसं दिलं नसतं, रीड्स दिलेलं आहे, फॉर्म आलेला आहे. तुमचं काय येईल, द नोव्हेल इज रीड बाय माय मदर हे तुमचे वाक्य या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात घ्या, पण वाक्याचं काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे पॅसिव्ह मध्ये एम इज आर प्लस V3 अशी रचना पाहिजे. कशी पाहिजे, एम इज आर प्लस, त्यामुळे काय घेतला, रीड्स. इथं काय बरोबर दिलं, रीड्स काय झालं इथं, रीड्स असतं ना, रीड्स आहे, याचं काय झालं या ठिकाणी बघा थोडक्यात. याचं रीड काय झालं, एम इज आर घ्यायचं. काय केलं, एम इज आर असं त्याचं प्रेझेंट पास्ट नुसार ते घ्यायचं, एम इज आर. आता इथं इज का आला, हा नोव्हेल कसा आहे सिंग्युलर आहे, त्यामुळे इथे इज आला. लक्षात घ्या, आर जर इथं जर दुसरं अजून काही प्युलर असतं तर तिथे तुमचं वर्ब काय आला असता, प्युलर या ठिकाणी आर आला असता. लक्षात घ्या, इथे नोव्हेल असल्यामुळे इज घेतलेला. लक्षात घ्या, लक्षात, एम इज आर नुसार प्लस काय ना तुमचं रीड या ठिकाणी येणार. म्हणून या रीडचा येस आहे जो इथं बाहेर निघाला, त्यामुळे फक्त रीड राहिला. लक्षात घ्या, इथे रीड राहिला, इथे येस बाहेर निघाल्यामुळे राहिला रीडचा असं झालं. लक्षात, तर एम इज आर प्लस या ठिकाणी V3
रेड झाला तुमचा रेड 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 तिन्ही वचनामध्ये काय असतो ठिकाणी रेडच राहत असतो, लक्षात घ्या. V3 तुमचा रेड झाला आहे ठिकाणी, इज प्लस एमिजर प्लस V3 असा आला लक्षात. चला तुम्हाला समजलं असेल समज तुम्ही. बा नेक्स्ट काय पुढं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक सांगितले या ठिकाणी बघा. अनिता लिसन्स टू जॅज म्युझिक फेन शी डॅडॅश टू रिलॅक्स असं सांगितलं या ठिकाणी बघा. वॉन्ट्स टू काय ठिकाणी तुमचं वॉन्ट्स येणार, काय सांगितले वेंट्स असं येते का, वेंट्स येत असं येत नसते, वेंट येईल का, कारण या ठिकाणी सांगितलं वाक्यानुसार नुसार बा वाक्यात रिकाम्या जागी क्रियापदाचे भूतकाळी रूप येऊ शकत नाही या ठिकाणी, येईल का भूतकाळी रूप या ठिकाणी येणार नाही या ठिकाणी, लक्षात घ्या. त्यामुळे वेंट वेंट असं येईल का, वेंट वेंट येणार नाही. 1 नंबर 3 नंबर तुमच्या या ठिकाणी चुकीचं होईल. वॉन्टचं वेंट असं नंतर होतं, म्हणजे वेंट येणार नाही तुमचं, वेंट येणारच नाही, कारण सिक्वेन्स मध्ये टेन्स चुकतो सांगितले. शी या तृतीय पुरुषनुसार काय थर्ड पर्सन सिंग्युलर करता असल्याने वॉन्ट या क्रियापदाला यस प्रत्यय लागेल, त्यामुळे पर्याय तुमच्या ठिकाणी 4 असेल. काय सी नुसार काय ठिकाणी तुमचं कर्तव्य पुढचा तर शी नुसार तुमचा पुढे येईल. इथं काय होईल, हे वॉन्ट येणार नाही, काय वॉन्ट म्हणजे काय सांगली, शी हा तृतीय पुरुष एकवचनी असल्यामुळे थर्ड पर्सन सिंग्युलर करताय, कसं आहे सिंग्युलर आहे असल्याने कर्त्याला काय वॉन्ट या क्रियापदाला काय लागेल, यस प्रत्यय लागेल, त्यामुळे पर्याय तुमच्या उत्तर बरोबर असेल. लक्षात लक्षात इव्हेंट इव्हेंट येते येणारच नाही, लक्षात घ्या. 4 नंबर उत्तर आहे. पुढे बघा ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन एडियम सांगितले त्यांनी. एडियम या ठिकाणी तुम्हाला सुद्धा विचारतात, लक्षात द्या. कट कॉर्नर्स या ठिकाणी विचारलंय. कट कॉर्नर्स म्हणजे काय असते, कट कॉर्नर टू कट कॉर्नर्स म्हणजे काय, निष्काळजीपणे वेळ वाचवत एखादी काम करणे, म्हणजे एखादं काय शॉर्टकट आपण मारायला जातो, म्हणजे काय टू डू समथिंग इन इझिएस्ट चीपेस्ट और काय फास्टेस्ट वे, म्हणजे काय करणे कमी वेळेमध्ये जास्त काम करायला या ठिकाणी बघणे. तुमचं पहिलेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. टू डू समथिंग द इझिएस्ट चीपेस्ट आणि फास्टेस्ट वे मध्ये करणे काम. बाकीच काय कॉम्प्लेक्स कॉम्प्लिकेटेड वे म्हणजे अडचणीत जाऊन काम करतं का नाही तसं बघा. अँबिजियस वे 2 हाताने काम करणे असं म्हणतो आपण. टू डू समथिंग आउट हार्डेस्ट वे, हार्डेस्ट वे म्हणजे काय करतो अडचणीत म्हणजे फार मेहनत घेऊन करतो का नाही, म्हणजे काय शॉर्टेस्ट वे मध्ये जाण्याचं काम करतो या ठिकाणी. म्हणजे टू द कट कॉर्नर्स म्हणजे पहिलं उत्तर ठिकाणी तुमचं बरोबर असेल पहिलं. नेक्स्ट घ्या ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ द वर्ब शूट टू द फिल इन द ब्लँक असं विचारलं त्यांनी बघा. इथं क्वेश्चन काय बघा, द सेल ऑफ 95 मास्क जर कोरोना मधला विचारलाय, 95 मास्क डॅश टू अँड अस्ट्रोनायझिंग फिगर ऑफ 15 लाख इन द स्टेट्स असं विचारलंय तुम्हाला ठिकाणी. म्हणजे काय प्रश्नात काय पास्ट फॉर्म वापरण्याची सूचना केलेली आहे. पास्ट फॉर्म वापरण्याच्या ठिकाणी काय केलेली त्यांनी सूचना केलेली आहे, लक्षात घ्या ठिकाणी. काही ठिकाणी विचारले वरच दिले तुम्हाला पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ द फॉर्ब असं विचारलंय त्यांनी. शूटचं टू फिल इन द शूटचं काय पास्ट मध्ये वापरायला सांगितलं त्यांनी. शूटचा पास्ट फॉर्म काय शॉर्ट आहे, त्यामुळे काय वाक्य तुमचे काय ठिकाणी शूटिंग असं शूटेड शूटिंग आणि शूटिंग असं येणार आहे का नाही, तुमचं काय येईल शॉर्ट स्टॉप असं ठिकाणी येईल. वाक्य वाचल्यावर काय क्वेश्चन विचारला ते सुद्धा वाचणे तुम्ही व्यवस्थित गरजेचं आहे ठिकाणी. एकदम इझी मध्ये सुटून जातं तुम्हाला प्रश्न लगेच सुटला. इंग्लिश सोपा आहे, ग्रामर व्यवस्थित जर केलं तुम्ही ना तर व्यवस्थित तुम्हाला समजेल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स या ठिकाणी विचारलं. सिनोनिम्स अँटोनिम्स हे थोडं अवघडच असतात, जे येईल ते गोळा मारून टाकायचं जे येत नसेल तर. लक्षात येईल किंवा वॉन्डर वॉन्डर म्हणजे काय बघा, ट्रेम्बेल डिसमिस रोम अब्युस या ठिकाणी दिलेले. वॉन्डर म्हणजे काय दिलं भटकणे, काय वॅन्डर म्हणजे काय भटकणे, ट्रेम्बल म्हणजे काय थरकणे, डिसमिस म्हणजे काय काढून टाकणे, रोम म्हणजे काय भटकणे, अब्युस म्हणजे काय शिवीगाळ या ठिकाणी करणे असं आहे, लक्षात घ्या. वंडरला या ठिकाणी काय येईल तुमचं सिनोनिम्स मध्ये समानार्थी शब्द विचारलेला आहे, म्हणजे काय तुमच्या ठिकाणी भटकणे येईल. काय रोम 3 नंबर या ठिकाणी काय तुमचं उत्तर असेल, बाकीचे चुकीचे आहेत. 3 नंबर उत्तर असेल तुमचं बरोबर. या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिले पंक्च्युएशन विचारलेलं आहे. चूज द करेक्ट सेट ऑफ द पंक्च्युएशन मार्क ऑफ द युज्ड इन द सेंटेन्स. करेक्ट यूज विचारलंय त्यांनी. आलास फ्रेंड्स, आलास ज्यावेळेस आपण विचारतो हे काय तुमचं केवळ प्रेगावी येतं मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर. आलास पहिलं दिलं इथं आवर हर्ट्स आर नॉट इनसाइड इनसाइड हे सांगितले आणि डॅडेश टू अशा प्रकारे सुद्धा काय करतात शब्द तुम्हाला याच्यामध्ये विचारतात. तर या ठिकाणी स्पष्ट करून उदरवाचक म्हणजे काय असतं, केवळ वाक्य अवयव आलास अरे रे असे जे असतात वाक्यात असून त्यानंतर फ्रेंड हे नाव नाही सांगितले. काय सांगितलं, फ्रेंड हे नाव नाही. आलास नंतर फ्रेंड हे काही ठिकाणी नाव नाही, लक्षात घ्या बरोबर. फ्रेंड नाव आहे तर येथे काय होते, तिथे एक्सप्लेनेटर मार्क आहे ते आवश्यक आहे, त्यामुळे एक्सप्लेनेटर मार्क तुमच्या ठिकाणी येईल बरोबर. तुमच्या ठिकाणी म्हणजे पहिला आणि चौथा जे आपण वाक्यरचना जर तुम्ही वाचला असेल कधी पेपरमध्ये किंवा कुठे जर असं बऱ्याच वेळा वाक्य तुमच्या निदर्शनात आले असेल तर तुम्हाला लगेच प्रश्न सुटू शकतो. कॉन्टस मार्क येईल का नाही येणार, काय एक्सप्लेनेटर मार्क या ठिकाणी तुमचा पहिला येणार आहे. त्यामुळे 1 आणि 3 4 2 आणि 4 या ठिकाणी तुमचं
उत्तर असेल त्यामध्ये आता एक आपल्याला चूज करायचं आहे बघा. पुढं फुल स्टॉप सारखाच तसेच सांगले क्वेश्चन मार्क आहे. तसेच पिरियड हा फुल स्टॉप सारखाच असतो. काय असतो पिरियड हा कसा असतो हा फुल स्टॉप सारखा असतो परंतु वेगळी संज्ञा असलेल्या विरामचिन्ह शेवटच्या रिकाम्या जागा येईल चांगले. उदाहरणार्थ वाक्याच्या काही ठिकाणी आपण काय फुल स्टॉप देतो बरोबर शेवटचं काय असतो ठिकाणी आपण फुल स्टॉप देत असतो लक्षात घ्या. म्हणून तुमच्या काही पुस्तकात पिरियड असा सापडतो म्हणून काय तुमचा MLA MP USC असं काही वेगवेगळे सुद्धा काय तर संक्षिप्त रूप आपण देत असतो या ठिकाणी. तुमचं काही ठिकाणी बघा तर EM डॅश येईल का पुढे आता शेवटच्या वाक्यामध्ये तर डॅश येईल का सांगा असं इनसाइडर्स तुमचं काही ठिकाणी फुल स्टॉप यायला पाहिजे शेवट बरोबर शेवटचं वाक्य संपतंय म्हणजे काही ठिकाणी होईल फुल स्टॉप यायला पाहिजे ठिकाणी. पिरियड हा फुल स्टॉप सारखाच असतो म्हणजे पिरियड म्हणजे काय असतो ठिकाणी फुल स्टॉप सारखा असतो. डॅश येईल का वाक्य संपतं शेवट मध्ये काय असतो फुल स्टॉप असतो तुमचं काही ठिकाणी फुल स्टॉप हे लक्षात घ्या. जसं तुम्ही जर डायरेक्ट जर वाक्य सोडायला पाहिलं असेल तर बघा ठिकाणी काय तुमचं वाक्य शेवट संपलंय म्हणल्यावर तर कॉमा दिला कॉमा येईल वाक्य शेवट नाही येणार डीम डॅश येईल का नाही येणार कॉमा येईल का नाही येणार पिरियड म्हणजे काय असतो फुल स्टॉप. तर याचा अर्थ माहित असता तर तुम्हाला इथे लगेच क्वेश्चन या ठिकाणी सुटला असता लक्षात कारण दोन्ही वेळेने आपण हे तर मी सांगतो लक्षात. नेक्स्ट बघा ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक सांगले काय सांगले सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक सांगले म्हणजे काय ठिकाणी बघा शी इज काय ग्रेट सिंगर शी इज काय सांगितले या ठिकाणी ग्रेट सिंगर सांगितले डॅश म्हणजे काय सांगितले क्वेश्चन टॅग या ठिकाणी तुम्हाला काय विचारला आहे ठिकाणी बघा सी इज येईल त्यामुळे काही तुमचा कांट येणार नाही या ठिकाणी इज आला म्हणजे इजंट होईल तुमच्या ठिकाणी बघा काय ऑन्ट येणार नाही तुमचा डझंट या ठिकाणी येणार नाही इज काही ठिकाणी इजंट होत असतं लक्षात घ्या. होकारार्थीचं क्वेश्चन टॅग होतो निगेटिव्ह होतो निगेटिव्ह असेल तर त्याचा होकारार्थी होत असतो म्हणजे पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह या ठिकाणी तुमचं काय होत असतं क्वेश्चन टॅग होत असतो लक्षात घ्या. तर या ठिकाणी वाक्यामध्ये काय दिलाय तुमचा इथे पॉझिटिव्ह दिला पॉझिटिव्ह त्यामुळे तुमचं निगेटिव्ह येणार सर निगेटिव्ह दिलेत पण इथं काय दिलाय शी इज असतो अपॉस्ट्रॉफी दिलाय म्हणजे इज असतो लक्षात घ्या. होकारार्थी असून टू बी ची रूप आहे ठिकाणी इज हे वाक्यातील एकमेव क्रियापद आहे त्यानुसार इजंट व त्यानंतर वाक्याचा करता शी अशी रचना असल्यामुळे काय होतं इजंट शी असं काही ठिकाणी टॅग होईल असे स्पष्टीकरण आहे याचं. एकदम सोपे असतात पण थोडं बघावं लागतं थोडा अभ्यास करून चांगला. पंक्च्युएशन मार्क करून सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा क्वेश्चन येतात त्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क टू द फिल इन द ब्लँक बघा अजून आला आहे ते हार्डी हार्डीज दॅट इज जज जुड द ऑब्स्क्युअर वॉज बॅनर्ड फेन इट वॉज पब्लिश्ड असं विचारलं म्हणजे काय ठिकाणी पजेसिव्ह मालकी म्हणजे मालकी हक्की दिलेला आहे ठीक आहे जे इथं यस दिलेला आहे ऑपरेशन लावलेला असतो मालकी दिलेली असते मालकी ताबा दर्शवण्यासाठी नावाच्या स्पेलिंग नंतर ऑपरेस्टॉपी देऊन यस लिहिला जातो असं सांगले म्हणजे इथं यस दिलेला आहे ऑपरेस्टॉपी आता असणार आहे ठिकाणी बघा. सर्वसाधारणपणे सजीवासाठी हा नियम निर्जीवासाठी ऑफ या ठिकाणी वापरला जातो म्हणतात द लेग ऑफ चेअर असं म्हणतो आपण म्हणजे का निर्जीवासाठी झालं लेग ऑफ टिअर. द बॉईज हॉस्टेल ज्यावेळेस म्हणतो कॉमा देऊन आपण लिहित असतो अपॉस्ट्रॉफी कॉमा देऊन येस लिहित असतो बॉईज हॉस्टेल्स समजा असं लिहितो सजीवासाठी बॉईज बॉईज हॉस्टेल असं म्हणतो आपण लक्षात घ्या. आणि चेअर आहे निर्जीव आहे तर काय म्हणतो लेग ऑफ चेअर असं म्हणतो काय तो लेग ऑफ या ठिकाणी चेअर असं म्हणतो त्यावेळेस ऑफ हे काय निर्जीव वस्तूसाठी आपण वापरतो लक्षात घ्या. तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता लक्षात बघा म्हणजे काही त्यांनी विचारलंय त्यांनी हार्डी विचारलंय ठीक आहे मालकी ताबा दर्शवण्यासाठी विचारलेलं आहे. मग तुमचं काय ठिकाणी ऑपॉस्ट्रॉफी येईल हार्डीज कॉमा येईल ठिकाणी म्हणजे ऑपॉस्ट्रॉफी येईल ऑपॉस्ट्रॉफी देऊन यस या ठिकाणी मालकी सांगितलेली असते स्पेलिंग नंतर देतात लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे सजीव आला तो. चल नेक्स्ट बाकी कॉमा ही येणारच नाही सेमिकॉलन डबल इन्व्हर्टेड येणार तोंडच्या देणारे शब्द जे असतात त्याला डबल इन्व्हर्टेड वापरतात कोलन म्हणजे लिस्टात जेव्हा असते तेव्हा ते वापरतात कॉमा म्हणजे एखादा तोंडचे शब्द बोलतो हरी खिडकी लाव पाहू असं जेव्हा आपण एखादा उद्देश बोलतो आवाज देतो त्यावेळेस ते कॉमा तुमचा येतो त्यावेळेस लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी ऑपॉस्ट्रॉफी एलिमिनेशन टेक्निक सुद्धा ठिकाणी बऱ्यापैकी सोडवू शकता तुम्ही. या ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब सांगितलं प्रोवर्ब सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात. ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं विचारलंय त्यांनी ठिकाणी बघा तर काय म्हणते ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे रक्ताचे नाते इतर कोणत्याही नात्यापेक्षा अधिक दृढ बलवान असतात चांगली बरोबर आहे रक्ताचे नाते बरोबर नसतातच असा अर्थ व्यक्त करण्याकरता खाली प्रोवर्ब वापरतात सांगले या ठिकाणी बात म्हणून काय सांगले बा फेथफुल कनेक्शन आर ऑलवेज मोर इम्पॉर्टंट दॅन अदर टाइप ऑफ रिलेशन फेथफुल जे विश्वासधारक असतात ते रिलेशन सांगले ठिकाणी फ्रेंडशिप कनेक्शन आर ऑलवेज मोर इम्पॉर्टंट फ्रेंडशिप कनेक्शन सांगले नंतर कनेक्शन विथ कलिग्स आर ऑलवेज मोर इम्पॉर्टंट दॅन अदर टाइप ऑफ रिलेशन्स फॅमिली कनेक्शन सगळ्यात महत्वाचं हाच आहे आपलं ब्लड रिलेशन म्हणजे फॅमिली रिलेशन असतात त्यामुळे बाकी निरर्थक ठरते कनेक्शन आर ऑलवेज मोर इम्पॉर्टंट दॅन अदर टाइप ऑफ रिलेशनशिप्स 4 नंबर तुमचं उत्तर या ठिकाणी असे लक्षात पुढे या ठिकाणी स्पेलिंग सुद्धा विचारतात तुम्हाला इनकरेक्टली स्पेल्ड करेक्ट विचारत त्यांनी विचारलं त्यांनी रायटिंग इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग डिमांडिंग अँड काही इल्युक्रेटिव्ह
करिअर्स इन द काय द वर्ल्ड असं विचारलंय तुम्हाला. असे काय दिलेलं आहे सेंटेन्स दिलेलं आहे ते म्हणजे काय इनकरेक्ट स्पेलिंग स्पेल्ड वर्ड विचारलंय त्यांनी करेक्ट आणि करेक्ट इट कुठला असेल तुमच्या ठिकाणी. इलेरेटिव्हचं काय आलं करेक्ट स्पेलिंग LUCURITV इलेक्ट्रेटिव्ह काय लुब्रिकेटिव्ह असं येईल का नाही येणार. लोकरेटिव्ह पुन्हा डबल सी या ठिकाणी येणार नाही. काय ठिकाणी तुमचा 2 नंबर या ठिकाणी ऑप्शन बरोबर. लुक्रेटिव्ह स्पेलिंग जर तुम्ही बरोबर असेल लिहून काढायचे असेल लक्षात कधी येत नसेल ना LUCRATI इथे डबल फी दिल्यामुळे ते चुकलं. नेहमी लक्षात किंवा डबल फी जे असं जे डबल डबल शब्द दिले असतात ना तिथे नेहमी काही ना काही त्यांनी गेम केलेली असते हे लक्षात ठेवायचं त्यावेळेस तिथे लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्ही ओळखायला आलं पाहिजे तुमच्या. तसे तुमचं 2 नंबर या ठिकाणी उत्तर असेल. नेक्स्ट बाय या ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन वर सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात. टू फिल इन द ब्लँक बघा शीला असिस्ट हर फादर इन द फॅमिली बिझनेस डॅडॅश हर समर हॉलिडे डॅडॅश हर समर हॉलिडे म्हणजे कधी करते कुठला काळ असा विचारलाय त्यांनी. काय शीला असिस्ट हर फादर इन द फॅमिली बिझनेस काय करते हर डॅडॅश हर समर हॉलिडेज म्हणते. काय विचारते दिल्या पर्याय ड्युरिंग हाच पर्याय समर म्हणजे काय सांगते समर हॉलिडे म्हणजे उन्हाळ्या सुट्टी कालावधी दरम्यान काय करते या ठिकाणी दरम्यान असा म्हणजे काय करते त्या कालावधी दरम्यानच काय करते कधी करते हर समर हॉलिडे म्हणजे काय करते त्या कालावधी दरम्यानच उन्हाळ्या कालावधी दरम्यानच काय करते ते या ठिकाणी फॅमिली बिझनेस मध्ये ते काय करते असेल मदत करत असेल त्यांना लक्षात. मग तुमचं ड्युरिंग हा कालावधी विचारलाय. ऑन द वे म्हणजे काय असतं एखादं एक्झॅक्ट लोकेशन दिलेलं असते त्यावेळेस बरोबर. ऑन द त्या टेबलवर एखादी गोष्ट ठेवली आपण त्यावेळेस तुमचा इथे अराउंड म्हणजे एखाद्या सर्कलला आपण राऊंड मारतो अराउंड द एरिया असं. इन म्हणजे च्या असं असतं त्यावेळेस काय करतो शब्द इन चा वापर आपण ठिकाणी करतो. प्रपोजिशन सुद्धा फिक्स क्वेश्चन असतात लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही महत्वाच्या प्रपोजिशन क्वेश्चन टॅग असे वेगवेगळे आहेत. द गिव्हन सेंटेन्स अँड इरर ओळखा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द इरर चांगली करेक्ट रेक्टिफाय इरर करा तुम्हाला सांगलेलं आहे. युअर पेरेंट्स क्वेश्चन बघा युअर पेरेंट्स आर प्राऊड ऑफ युअर पेरेंट्स आर प्राऊड ऑफ यू इफ यू टॉप दिस एंट्रन्स एक्झाम. युअर पेरेंट्स आर प्राऊड ऑफ यू इफ यू जर तू एक्झाम मध्ये जर काही एंट्रन्स टॉप केला तर काय त्यांना प्राऊड ऑफ यू असं विचारलंय त्यांनी ठिकाणी. इरर कुठे ठिकाणी सांगा त्यांनी सांगितलेलं आहे बघा टॉप दिस एक्झाम आर पेरेंट्स आर प्राऊड विचारलंय त्यांनी बघा. म्हणजे काय असतं ठिकाणी कंडिशनल सेंटेन्स असतात काय असतात इफ चे वाक्य असतात ते कंडिशनल सेंटेन्सचे असतात लक्षात. इफ चे वाक्य काय इफ हा क्लॉज आहे म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स आहे बरोबर आहे पण मेन क्लॉज मध्ये काय वाक्याचा समर्थक अर्थ व्यक्त होण्याकरता फ्युचर टेन्स योग्य आहे ठिकाणी बघा. या ठिकाणी काय पाहिजे तुमच्या ठिकाणी हा तुमचा प्रेझेंट झाला बरोबर पुढचा तो कसा पाहिजे तुमचा प्रेझेंट टेन्स या ठिकाणी तुमचा पाहिजे असतो लक्षात घ्या. पण इफ क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स जे आहे बरोबर आहे परंतु मेन क्लॉज मध्ये काय असतं हा मेन क्लॉज मध्ये वाक्याचा समर्पक अर्थ व्यक्त होण्याकरता फ्युचर टेन्स योग्य आहे. कधी इफ यू टॉप दिस जर आता केलं समजा काय म्हणते तुम्ही जर इंटरेस्ट मध्ये टॉप जर केलं तर भविष्यात पुढे काय घटना होईल सांगितलं फ्युचर विचारला त्यांनी लक्षात. आर प्रॉड ऑफ म्हणजे विल बी असे आला पाहिजे तुमच्या फ्युचर मध्ये घटना घडणाऱ्या अशा गोष्टी पाहिजे तुमच्या. शुड बी असेल का कॅन बी टॉप ऑफ दिस असेल ना विल बी विचार फ्युचर टेन्स तुमचा दर्शवते ते लक्षात घ्या अर्थदर्शक असं झाली तर तशी घटना पुढे होईल असं म्हटलंय ते. मग काय ते आर प्रॉडच्या जागे ठिकाणी विल बी प्रॉड असा शब्द प्रयोग फ्युचर मध्ये होईल असं तुमच्या ठिकाणी बरोबर उत्तर 4 नंबर ठिकाणी ठरू शकतो. बाकीचे निरर्थक आहेत लक्षात भविष्यात अशी घटना होईल असं विचारलं ते. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक असं विचारले. आर्टिकल कुठला असता ए अँड द असं वेगवेगळे 3 आर्टिकल आहेत इलेक्शन फिक्स आणि काय अनफिक्स असे असतात. कॅन यू सी डॅडॅश एरोप्लेन सांगले काय सांगले एरोप्लेन सांगले काय एरोप्लेन असा शब्द त्यांनी दिलेला आहे लक्षात घ्या ठिकाणी. एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे ऍट द एअरपोर्ट असा शब्द विचारलाय. एरोप्लेन नावाच्या अगोदर अँड किंवा द यापैकी एकच पर्याय निवडायचा असतो लक्षात घ्या कारण ती काय दिला एरोप्लेन असं येणार बरोबर. एरोप्लेन असा शब्द येईल तुमचा. वाक्यातून निघणाऱ्या अर्थानुसार निश्चित अशा विमानाच्या बाबतीत बोलले जात आहे त्यामुळे अँडचा वापर या ठिकाणी करता येणार नाही लक्षात. मग काय तुमच्या या ठिकाणी एक्झॅक्ट सांगितले म्हणजे एक्झॅक्ट निश्चित असा असतो ना त्यावेळेस द वापरतात. अनिश्चित जसं असतं काही स्पष्ट नाही दिसत आपल्याला पुढे अनिश्चित असं त्यावेळेस अन वापरतात त्या वाक्यानुसार आणि ज्यावेळेस स्पष्ट असा वाक्य असतं त्यावेळेस तर दचा वापर या ठिकाणी केला जातो. द सर्व सगळीकडे वापर केला जातो पण निश्चित असायला पाहिजे फिक्स. बघा एन काय येतं एरोप्लेन नावाच्या अगोदर एन किंवा दचा वापर पर्याय निवडायचा आहे बरोबर. वाक्यातून निघणाऱ्या अर्थानुसार निश्चित अशा विमानाच्या बाबतीत बोलली जात आहे बघा काय म्हणतात कॅन यू सी म्हणजे त्याने काय होते कॅन यू सी
पाहिलेलं आहे त्यानं बरं काय. एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे ऍट द एअरपोर्ट, एअरपोर्टवर त्यांनी पाहिलेलं आहे तिथं. म्हणजे कुठं पाहिलेलं आहे, कधी आपण हवेत पाहिलं म्हणतो, कुठं रनवेवर पाहिलं म्हणतो, म्हणजे काय एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती आहे तिथे कुठं आहे ते, लक्षात. त्यामुळे ते एक्झॅक्ट लोकेशन निश्चित आहे त्याचं. त्यामुळे त्या ठिकाणी काय तुमचं अन वापरतात, ठिकाणी तुमचा द वापरतात. कशी निश्चित असेल तरच वापरतात, लक्षात घ्या. अन दोन्ही वापरतात, पण निश्चित ज्यावेळेस दिलेलं असतं एक्झॅक्ट लोकेशन किंवा एक्झॅक्ट काय गोष्टी दिल्या असतात त्यावेळेस ते द वापर करतात, यांचा वापर करत नाहीत. तर या ठिकाणी येणारच नाही, लक्षात घ्या. नो आर्टिकल तर असं होणार नाही. तुमचं उत्तर काय असेल, 1 नंबर या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. निश्चित अनिश्चित हे महत्वाचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट मोस्ट ऑफ प्रायव्हेट क्वेश्चन टाइप टू फिल इन द ब्लँक. नो मोर शुगर इज निडेड सांगा. नो मोर सांगितलं या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स आहे, लक्षात. निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह यायला पाहिजे. पॉझिटिव्ह सगळीकडे जाईल, पण महत्वाचं काही ठिकाणी तुमचं इज आहे, लक्षात घ्या. इज आहे त्यामुळे तुमचं डू यू येईल का, शुअर येईल का, हे सर्व तुमचे निघून जाते, लक्षात घ्या. क्वेश्चन मार्क सगळ्यात पाहिजे, पण हे लिहिताना आपण कसं म्हणतो, आधी काय येतो ते तुमचा, ठीक आहे, जे वर्ब येतो, नंतर काय येतो तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी येत असतो, लक्षात. मग इज इट येतं नो मोर शुगर, शुगरचा येतो काय ते निर्जीव आहे, निर्जीव असल्यामुळे तुमचं काय येणार ते ठिकाणी म्हणजे काउंटेबल आहे, ठीक आहे, म्हणजे अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल असल्यामुळे तुमचा या ठिकाणी इट येईल त्यावेळेस, लक्षात. त्यासाठी काय तो इट येत असतो, तुम्हाला इट का घेतलंय, ठीक आहे, हे तर येणारच नाही. त्यामुळे इज इट येते, पण उत्तर तुमचं बरोबर. इट इज असं नसते कधी, बरोबर आधी येतो नंतर तो सब्जेक्ट येत असतो, लक्षात. वाक्य नकारार्थी असून वाक्यातील क्रियापद इज हे आहे, टॅग होकारार्थी होईल, म्हणजे ती पॉझिटिव्ह होईल, बरोबर आहे. टॅगचा करता इट असेल, टॅगचा करता करता काय ठिकाणी इट असेल, कारण शुगरचा ठिकाणी काही इट असेल, कारण शुगर करिता इट हे प्रोनाउन चा वापर होईल, सांग म्हणजे प्रोनाउन इट हा काय तुमचा प्रोनाउन आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टॅग काही इज इट या ठिकाणी तुमचं होईल, उत्तर ते 3 नंबर बरोबर असेल, लक्षात घ्या. पुढे बाय ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक असं विचारलं. कारण तुमचं चांगला प्रॅक्टिस व्हायसाठी आपण या ठिकाणी बऱ्याचपैकी रिपीट काही क्वेश्चन चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ऍड केलेले आहेत, लक्षात घ्या. कॅन यू गिव्ह मी डॅश पिक ऑफ केक, ज्यावेळेस पीस ऑफ केस एका ह्याच्यावर बोललं जातं ना, त्यावेळेस नेहमी एज येतो, लक्षात घ्या. पीस ऑफ केक विचारलं, एक विचारलंय फक्त, कॅन यू गिव्ह मी ऑफ पीस ऑफ केक म्हणजे एक विचारलंय त्याने, त्यामुळे एक साठी काय येतो नेहमी अच येत असतो, लक्षात घ्या. पीस ऑफ केक असे ज्यावेळेस येतात, तुम्ही जर हे जर बघितलं ना प्रिपोजिशन मध्ये सुद्धा असं फ्रेज आहे ते पीस पीस ऑफ केक असं. पण पीस ऑफ केक असा शब्द प्रयोग बरोबर आहे, असं काय म्हणतात, बरोबर आहे. त्यामुळे रिकाम्या जागी तुमचा एज हा आर्टिकल लागेल, द अँड असं येणार नाही, लक्षात घ्या. 4 नंबर तुमचं उत्तर बरोबर असेल, लक्षात घ्या. नेक्स्ट बाय ठिकाणी फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन असं विचारलंय. काय, नंदू हेल्ड द डोंट स्कूल रेकॉर्ड फॉर द कन्झ्युमिंग द डॅश नंबर ऑफ मँगोज असं विचारलंय त्यांनी, बघा ठिकाणी. फिलिंग द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन या ठिकाणी विचारले. म्हणजे या ठिकाणी बघा, नंदू हेल्ड द डोंट स्कूल रेकॉर्ड फॉर द कन्झ्युमिंग द नंबर ऑफ मँगोज अशा ठिकाणी नंबर ऑफ मँगोज हा शब्द दिलेला ठिकाणी बघा. म्हणजे या ठिकाणी बघा मोस्ट लार्जेस्ट हा शब्द प्रयोग या ठिकाणी काय चुकीचा ठरेल, काय चुकी ठरेल बघा. लार्ज या कंपॅरेटिव्हला काय केलं या ठिकाणी विचारलं, तुमचा लार्ज या कंपॅरेटिव्हला पॉझिटिव्ह फॉर्म आहे सांगितले ठिकाणी. लार्जला काय ठिकाणी मोस्ट लार्जेस्ट असं डबल येईल का, डबल फ्रेज तुमचं होणार नाही ठिकाणी बघा. इथे काय प्रेझेंट हे जर तुमचं जे आहे ते विचारलंय त्यांनी काय पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह फॉर्म सुपरेटिव्ह डिग्रीसाठी विचारलंय तुमचं. डिग्रीमध्ये मोस्ट आणि लार्जेस्ट असं कधी येत नसते डबल जसे. नंतर काही ठिकाणी कन्झ्युमिंग द विचारलंय ठिकाणी, लार्ज असं येणार का तुमच्या ठिकाणी, लार्ज नुसतं लार्ज सुद्धा येणार नाही ठिकाणी. लार्जर तो नुसता एक येईल का, येणार नाही का, मोर लार्जर तुमचं असं त्या ठिकाणी पाहिजे होतं, लक्षात घ्या. तुमचं काय लार्जेस्ट या ठिकाणी फक्त येईल तुमचं, म्हणजे काय लार्ज हा कंपॅरेटिव्ह आहे, तर लार्जर हा पॉझिटिव्ह फॉर्म आहे, त्यामुळे वाक्यात द हे आर्टिकल येणार नाही ठिकाणी, काही द आर्टिकल येणार नाही. इथे द आर्टिकल आल्यामुळे काही ठिकाणी होईल तुमचं लार्ज पॉझिटिव्ह असल्यामुळे लार्जर कंपॅरेटिव्ह आणि लार्ज पॉझिटिव्ह असल्यामुळे वाक्यात द आर्टिकल येणार नाही. त्यामुळे तुमचं काय होते, लार्ज आणि लार्जर जे काय दोन्ही तुमच्या ठिकाणी निघून गेलेले आहेत, लक्षात घ्या. आणि सुपर डिग्रीच्या अगोदरचा वापर करतात, त्यामुळे लार्जेस्ट असा शब्द या ठिकाणी येईल. सुपर डिग्रीमध्ये द वन ऑफ द मोस्ट ऑफ द लार्जेस्ट असा शब्द नेहमी काय करतात सुपरिटेड डिग्रीमध्ये वापर करतात, आणि लार्जेस्ट असा शब्द वापरतात. मोस्ट लार्जेस्ट असा शब्द येत नसतो त्या ठिकाणी, लक्षात घ्या. त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे तुमचा. लार्ज हा तुमचा काय लार्ज पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये द आधी येत नसतो, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा द आधी येत नसतो. लार्जर मोस्ट लार्जर आपलं मोर लार्जर असं येत असतो, मोर लार्जर असं कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येत असतो. द हा कशात येतोय, समजा सुपर डिग्री येतोय, त्यामुळे द साठी आपण लार्जेस्ट हा तुमचा एकमेव येतो ऑप्शन असेल, लक्षात घ्या. लक्षात. नेक्स्ट बाय ठिकाणी फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन या ठिकाणी सांगले बघा. दे रन डॅश फास्टर अप हिल सांगले. मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन या ठिकाणी विचारलं आहे तुम्हाला बघा.
या ठिकाणी बा बेटर म्हणजे काय ठिकाणी तुमचं धरण बेटर म्हणजे तुमचं पास्ट मध्ये विचारले मोर मच वर्स्ट असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी दिले मच फास्टर पाठी बेटर आणि वर्स्ट हे पर्याय असंपर्क आहेत म्हणजे काय ठिकाणी निरर्थक म्हणजे तिथं येतच नाहीत व्यवस्थित वाक्य तयार होत नाही या ठिकाणी वाक्य रचना बरोबर म्हणत नाही असं म्हणायचं बेटर आणि वर्स्ट या ठिकाणी बघा तुमचं 1 आणि 4 नंबर या ठिकाणी तुमचं जाईल तर मोर आणि मच या ठिकाणी पाहिजे बरं मोर कसे असतात जेव्हा काउंटेबल असतात तेव्हा त्याकडे मोर वापरतात मच कधी वापरतात अनकाउंटेबल ज्यावेळेस असतं त्यावेळेस मच या ठिकाणी वापरतात तुमचं लक्ष द्या फास्टर हा कसा कम्पेरेटिव्ह आहे फास्टर हा कसा आहे तुमचा या ठिकाणी कम्पेरेटिव्ह आहे त्याबरोबर मोर वापरता येणार नाही काय ठिकाणी मच या ठिकाणी वापरतात काय होतात मोर फास्टर असं दिलंय काय ठिकाणी मोर फास्टर असं नाही मोर फास्ट मोर या ठिकाणी येईल का नाही येणार कारण कम्पेरेटिव्ह डिग्री फास्टर हा कम्पेरेटिव्ह डिग्री आहे त्यामुळे ठिकाणी मच फास्टर या ठिकाणी तुमचा येईल लक्षात द्या मच फास्टर असा शब्द येईल ठिकाणी मोरचा या ठिकाणी वापर करता येणार नाही आपल्या कम्पेरेटिव्ह डिग्री असल्यामुळे या ठिकाणी बघा अत्यंत महत्वाचा जे काही समाज होता आपण त्या ठिकाणी प्रश्नाचा केलेला आहे आणि टीईटी एक्झाम साठी येणार आहे याच्याच पैकी काय होतात तुम्हाला प्रश्न यापैकी बऱ्यापैकी येतात फक्त सराव प्रश्न संच आहे की तुम्हाला थिअरी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन सुद्धा चांगल्या प्रकारे तुमच्या या ठिकाणी झाला असेल असे समजतो मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी थँक्यू